कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून मला वाटतं मी मागच्या 2-2.5 वर्षामध्ये 1255 गावांचा दौरा वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी मंदिरापासून हॉस्पिटलपासून लोकांच्या घरापर्यंत त्यांच्या चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये यामध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालो होतो। याच्यामध्ये लक्षात आलं की आपल्याकडं तरुण मंडळी बरीच आहेत, पण त्यांच्याकडे असणारं टॅलेंट किंवा त्यांच्याकडे असणारे एंटरप्रेन्योरशिप स्किल्स किंवा त्यांच्या असणाऱ्या एज्युकेशनला वाव मिळत नाहीये। आणि मला असं याच्यामध्ये लक्षात आलं की आजच्यापर्यंतची राजकीय नीती किंवा राजकीय इच्छाशक्ती या तरुण वर्गाकडे नेहमीच त्यांनी आपली पाठ फिरवलेली आहे। पण या माध्यमातून मला असं वाटतं की जर कोल्हापूरला एक विशिष्ट उंचीवर आणून आपला दरडोई उत्पन्न वाढायचं असेल, आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने सक्षम बनवायचं असेल, मुला-मुलींची लग्न वेळेत व्हायची असतील, तर मला वाटतं आज कोल्हापूरमध्ये स्वयंरोजगार आणि रोजगार आणणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि या गोष्टीसाठी जो असणारा 10 ते 15 वर्षाचा एक ब्लूप्रिंट मी माझ्या डोक्यात घेऊन त्या पद्धतीनं काम करतात। अतिशय चांगल्या पद्धतीने डिटेल ओरिएंटेड मी त्याचं प्लॅन केलं आहे। कशा पद्धतीनं आपल्या MIDC वाढू शकतात, त्याचा SMEsवर कसा इम्पॅक्ट होईल, पर्यटन आपलं कसं वाढू शकतं आणि पर्यटनामुळे लॉजिंग बोर्डिंग असेल, टुरिझम इंडस्ट्री असेल, टुरिस्ट असतील, त्यासाठी लागणारं स्पिरिच्युअल टुरिझम असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने चांगला रेव्हेन्यू क्रिएट करता येईल, आपल्या कलाकुसरीला कसा वाव देता येईल, आपल्याला आपल्या कोल्हापूरच्या पाककला आहेत त्या लोकांना कशा चांगल्या पद्धतीनं समोर ठेवता येईल आणि त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हाइट करता येईल। हॉस्पिटल्स आपले जे आहेत ते चांगल्या हेल्थ सर्व्हिस आपल्या इथं सुरू आहेत, शिक्षणाची आपल्या इथं चांगली इंडस्ट्री आपल्या इथं सुरू आहे। या सगळ्या गोष्टींना एकत्र ठेवून मी एक 15 वर्षाचा कोल्हापूरच्या लोकसभेचा चांगल्या पद्धतीने एक आराखडा बनवला आहे आणि त्याची स्टेप बाय स्टेप 1 शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म मध्ये याचं कसं डिप्लॉयमेंट होईल या पद्धतीनेचा मी आराखडा माझ्या डोक्यामध्ये मी क्लिअर ठेवलेला आहे। आणि त्या माध्यमातून एक कोल्हापूर एक वेगळ्या विशिष्ट उंचीला एका विशिष्ट क्वालिटीनं आपल्या भारतासमोर, आपल्या जगासमोर कसं ठेवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न या लोकसभेच्या माध्यमातून करणार आहे।